तर काही आज मी एक ब्लॉग बनवते। आज मी चाललोय लालबागला परेश स्टॉलवरून एक आगमन निघणार आहे गणपतीचा। तो सुरतचा गणपती निघणार, सर्व आज तिकडे येणार आहे आगमन। आणि आज भरपूर फट्टे पब्लिक येणार आणि खूप गर्दी असणार। तर तुम्ही पण सर्वांनी बघायचं असलं आगमन तर तुम्ही पण या लवकर परेश स्टॉलवर लालबागला। तर आता मी निघतो, इकडनं निघाललाय, आता मी निघणार इकडनं, तर जातोय परेश स्टॉलवर लालबागला। तर तिकडे तुम्हाला भेटल्यावर सर्व सांगणार की आगमन कसं आहे, आगमन सर्व कसं। आणि हा पहिला आगमन आहे सुरतचा गणपती। तर मी आज निघालोय इकडनं, आता किती वाजता निघालाय, निघतोय मी। निघाल्यावर तुम्हाला तिकडे भेटेल, चला लवकरात लवकर सर्वांनी या तिकडे आणि गणपती बघायला। धन्यवाद सर्वांसाठी। आणि आज एकादशी पण आहे, एकादशीच्या त्या टायमाला आज पहिला आगमन आहे। तर मी चाललोय कारण की माझा पण आज हे उपवास आहे, कारण की मी मानतो, कारण की मला उपवास करायचंय म्हणून मी आज चालले लालबागला। जरा भेटूया सर्वांनी लवकरात लवकर परेश स्टॉलवर। चला काय मी घरातून निघालो होतो, आता स्टेशनला पोहोचलोय 5 मिनिटावर। आता मी स्टेशनला चाललोय, शिकायचं की प्रभादेवीला चाललोय। प्रभादेवीला तुम्हाला दाखव, परेशच्या स्टॉलवर चाललोय आणि सुरतचा गणपती आहे। तर तुम्हाला दाखवतो आगमन आहे, तुम्ही पण लवकरात लवकर या, तुम्हाला पण दाखवतो। लाईक शेअर करा, विचारू नका लवकर। आता निघालोय, 5 मिनिटावर येते स्टेशनला। काही आता मी प्रभादेवीला उतरलं, प्रभादेवीवर चाललं आता उतरलो आणि जायचं मला परेश स्टॉलवर जायचं। परेश स्टॉलवर आता कारण की आगमन निघाला असेल, काय मला माहीत आहे। माझ्या मित्रांनी कॉल केलेलं, तो बोललं की गणपती आता निघते, तर तुम्हाला पण सांगतात की तिथे प्रभादेवीला जायचं। परेश स्टॉलला पोचलो ना, तर इकडे जावं लागेल, माहिती नाही असतं मला पण काही मित्रांनो आता ते चालतं इकडनं, अजून मला 10-15 मिनिटं लागणार चालायचं इकडनं यायला परेश स्टॉलवर। आणखी मित्र पण माझे वेट घेत आहे, मी अजूनपर्यंत पोहोचलो नाही कारण की चालतोय काय आजूबाजूला रस्ते नाही चालायला, चालतोय कारण की मला खूप लेट झालेलं आणि त्यांनी मला कॉल केलं 9:30ला, तेव्हा मी उठलो, निघालो, चाललोय परेश स्टॉलवर। मी पण लवकरच या बघायला आणि आता आगमन निघतं काय माहीत नाही निघालं की नाही। तो बोलला की मी अर्धे शूट केलं तुला पाठवतो, तुम्हाला तिकडे गेलो दाखवतो आगमन कसं वाटतं। तुम्ही पण लवकरात लवकर बघून घ्या, लवकरच आणि कळतो लाईक शेअर कमेंट करा, तुम्ही विसरू नका लवकरात लवकर। त्याला चालले व्हायचं म्हणजे बरेच चालू लवकरच या भेटूया। तर अजून मी फायनली जर पोचलेलं आहे, तर तुम्हाला फायनली तिकडे पोचल्यावर दाखवणार आणि अजून गर्दी पण आहे तिकडे, ते पण तुम्हाला सर्व दाखवलं। आणि पब्लिक भरपूर आले आहे आणि तिकडे पहिला आगमन आहे सुरतचा गणपती, तर तुम्ही पण लवकरच या। आता तिथे चालतोय आणि आता तिकडे रोड पॅक झालेला आहे आणि एवढी गर्दी आहे, तर ते पण तुम्हाला दाखवलं, तुम्ही पण लवकर खाली पोचल्यावर तुम्हाला दाखवलं रस्ता कसं आहे, कसं काय आहे, ते पण तुम्ही लवकर बघून घ्या। आणि बँडचा आवाज येते बघून घ्या। तर गाई आता मी पोचलोय फायनली, तिकडे पोचलेलो आहे। तिकडे बँजो पतंग काय काय आहे ते तुम्हाला पण सर्व दाखवलं। तर गणपती निघाले काय माहिती नाही, तुम्ही पण लवकरच या बघायला आणि इकडे खूप गर्दी आहे, तरी पण लवकरच आता बँड वाजता पण दाखवलं तुम्हाला, तुम्ही पण बघून घ्या मला कसं वाटतं। आणि हा पहिला आगमन आहे, हा पहिला आगमन आहे, तर तुम्ही पण बघून घ्या। आणि इकडे ढोलचा पतंग आहे, दाखवलं तुम्हाला बघून घ्या। लवकर या बघायला चालायला दिसत ना आम्हाला, पट्टी गर्दी आम्हाला पुढे धमकी देतात, एवढ्या गर्दीमध्ये आम्ही आतमध्ये नाही राहू शकत, नाही गर्दी पट्टी गर्दी तुम्ही पण बघा लवकर। हे बघा एवढे पट्टी गर्दी आहे, ते पब्लिक आहे उभे, तुम्ही पण बघून घ्या लवकर। त्या गर्दीमध्ये आम्हाला उभा नाही राहत, पोलीस जातो पुढे दाखवून बघून घ्या, आला नाही बाहेर गणपती, एवढे पट्टे गर्दी आहे। एवढे पट्टे गर्दी
शिवाय येतात पोरं लहान वाढली पाहिजे. तुझ्यावर पब्लिक गर्दी आहे, पण बघून घ्या. अजून गणपती बाहेर नाही निघालाय बघा, एवढी गर्दी. आणि हा इथे सर्व पोर आहेत आणि एक माझा मित्र एक समोर सोबत दाखवतो. या मित्रांना एवढी मजा करते. गणपती बाहेर निघालाय, पण दिसत नाही आम्हाला. पब्लिक मध्ये गर्दी आहे, खूप गर्दी आहे पब्लिक मध्ये. आम्हाला दिसत नाही, पट्टे गर्दी आहे पब्लिक मध्ये. आम्हाला दिसत नाही. पोलीस आम्हाला धक्का देत आहेत, धक्काबुक्की होत आहे, जाम धक्काबुक्की होत आहेत आम्हाला. तुम्ही पण बघून घ्या. राहायला उभा तिकडे दिसतात. गणपती आहे आणि एवढी पब्लिक आहे.
तुम्हाला दाखवलं लवकर. तर काय फायनली ब्लॉग झाला आमचा आणि पहिला सुधारचा गणपती आगमन झाल्यानंतर तो आता गणपती गेलेला सुधारला तुम्ही पण लवकरच बघून घ्या. आणि आता सर्व झालेलं कपडे तर आता गणपती आताच गेला कारण की गर्दीमध्ये आम्हाला काय बघायला भेटलं नाही, काय बोलायला पण भेटलं नाही. एवढी लय गर्दी होती आणि तसं पब्लिक जास्त होते आणि हा पहिला सुधारचा आगमन होता सुधारचा आता गेलेला गणपती. तर आता नंतर पण आले नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण. तर लवकरच लाईक कमेंट शेअर करा विसरू नका लवकरच.